4 महिने झाले नुसतं दवाखान्यात येऊन बसतोय. एक पेशंट नाही ना काहीच नाही. 4 महिने झाले कधीपासून येऊन नुसता बसतोय. पेशंट नाही काय नाही, येऊन बसायचं भूतासारखं. सकाळी एक मोडेवाला आला तर काय म्हणे, रिकाम्या बाटल्या आहेत का? आता रिकाम्या बाटल्या काय करायच्या आहेत? विकायला. काय रिकाम्या बाटल्या? इथं पैसे नाही काय नाही आणि रिकाम्या बाटल्या मागायला आला. एक पेशंट नाही दवाखान्यामध्ये. आज कामवाला पण आला नाही. फोन करून बघतो त्यालाच. हॅलो, हां एकबोटे कधी येणार आहात तुम्ही? लेट होईल का यायला? हां ठीक आहे, पण लवकर या जरा. हां ठीक आहे. अरे यार, कोणतरी आलं वाटतं. लंगडाच दिसतोय. पेशंटच असेल. या या या, बसा बसा. हां बसा. हो मला माहिती आहे तुमचा पाय दुखतोय. बसा बसा. बघू डोळे बघू. हां जीभ बघू. हां दात बघू. बरेच वयाच्या मनानं बघू नाडी बिडी. हां ठीक आहे, सगळं बरोबर आहे. मी जेवढ्या औषध गोळ्या देतो तेवढं घ्या, म्हणजे 2 दिवसात तुम्ही बरं होते बघा. काय तुम्ही पेशंट नाही आहे? मग कशाला आलात? निघा बाहेर. भाडं? हां भाडं देतो मी, 2-3 दिवसात देतो. सध्या तरी नाही आहे, पेशंट नाही दवाखान्यात. नाही तर तुमच्या मालकांना सांगा ना की इथून औषध गोळ्या घेऊन जायला, म्हणजे भाडं पण वसूल होऊन जाईल आणि काय पैशाची झंझटमारी पण नाही. ठीक आहे ठीक आहे, तरी पण 2-3 दिवसात देतो. हां ठीक आहे, राम राम. तर भाड्याला पैसे नाही आहेत आणि एक बोटे. अहो काय झालं तुम्हाला? आणि पायात काच कशी काय घुसली? या या झोपा झोपा, इथे झोपा. बघू. थांबा मी कापूस आणतो. बघू. हां कसं काय लागलं? जरा हळू. बरं जाऊ द्या, पैसे द्या. 80 रुपये झाले तुमचे. पगारातून कापून घेऊ, म्हणजे तुम्हाला मी कामावरून काढतो आजपासून. बंद. आणि दवाखाना पण बंद. पेशंट नाही काय नाही, दवाखाना बंद एकदम.